तर नमस्कार मंडळी. वाल्मिक कराड यांना कोणाकोण धोका आहे असं बोललं जात आहे. तर विजय वरंटीवार यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराड यांनी स्वतः सांगितलंय की मला धोका आहे. म्हणजेच जे वाल्मिक कराड आहे हे लवकरात लवकर काहीतरी मोठा गोप्यस्फोट करू शकतात असं विजय वरंटीवार यांनी म्हटलं आहे. याचं कारण देखील तसं आहे. त्यांनी म्हटलं आहे की यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांचा हात असू शकतो. जर वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी जे धनंजय मुंडे आहेत हे स्वतः सरकारमध्ये आहे. मग त्यांना कशाची भीती आहे? ते का म्हणत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून? नक्कीच काहीतरी गफलत आहे. मुंडे साहेबांनी ते जरा सांगावं स्पष्टपणे की का वाल्मिक कराड यांच्या जीवाला धोका आहे? का ते असं बोलत आहे? तर विजय वरंटीवार यांनी म्हटलं आहे की ते मुंडे साहेबांनी स्पष्ट करावं. कारण ते मंत्री आहेत, सरकारमध्ये आहेत, सगळं काही त्यांच्या ताब्यात आहे. तरी पण जे कराड आहेत ते स्वतः म्हणतात धोका आहे, जीवाला धोका आहे. म्हणजे सरकारमध्ये असून कसा धोका आहे? म्हणजेच जे वाल्मिक कराड आहेत यांना खूप मोठं सत्य माहीत आहे. त्यामुळेच ते स्वतः म्हणत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळं तर वाल्मिक कराड यांचे कोणाकोणासोबत संबंध होते आणि सगळं काही CIDना पोलिसांनी काढावं ते बाहेर. आणि जे संतोष देशमुख आहे यांना योग्य पद्धतीनं न्याय मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर जे सुरेश धसाई यांनी देखील आरोप केला आहे की मी कुठेही धनंजय मुंडे यांना म्हटलं नाही की तुम्ही मंत्रिमंडळात बसू नका. पण या ठिकाणी जे पालकमंत्री पद आहे हे धनंजय मुंडे यांना मिळालं नाही पाहिजे. तर त्यावर त्यांनी म्हटलं आहे की हे कोणालाही मिळावं पण धनंजय मुंडे यांना हे पालकमंत्री पद मिळालं नाही पाहिजे. कारण त्यांना जर हे पालकमंत्री पद मिळालं तर जे परळी, बीड आहे इथले जे सगळी जी केस आहे वाल्मिक कराड यांची ही पूर्णपणे जी दिशा मिळाली आहे त्या दिशेने ती केस चालणार नाही. त्यामुळे हे पालकमंत्री पद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं पाहिजे. तर अशी देखील चर्चा आहे की अजित पवार देखील बीडचं जे पालकत्व म्हणजे पालकमंत्री पद अजित पवार हे स्वतः घेऊ शकतात. तर त्यावर सुरेश धस आणि त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांनी देखील मोठा आरोप केला आहे की जी गाडी आहे ती वाल्मिक कराड यांची आहे आणि वाल्मिक कराड हे अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये होते. त्यावर जे अजित पवार गटाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमच्याकडे काही पुरावा असेल तर स्पष्टपणे तुम्ही दाखवा आणि हे बघा काही आरोप करू नका उगाच. कारण ती गाडी कुठे होती, काय होती आणि हे बघा आमचा जो कॅनवा असतो अजितदादाचा त्यामध्ये असंख्य गाड्या असतात. कुणी बाजूला किंवा मागं पुढं गाड्या असतात त्यामुळे कोणाचीही गाडी असू शकते ना. असं देखील सुनील तटकरे यांनी सगळे काही बजरंग सोनवणे यांचे दावे फेटाळले आहेत. तर या केसमध्ये जे वाल्मिक कराड आहेत हे दोषी आहे की नाही? का सुदर्शन घुले आणि ते जे दुसरे आरोपी आहेत ते आल्यानंतर सर्व गुन्हा आपल्या अंगावर घेतात का हे बघणं गरजेचं आहे. आणि जे वाल्मिक कराड आहे यांना शिक्षा होती की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.